विधानसभा अध्यक्षांच्या अडचणी वाढणार. अनिल परबांनी त्या 5 ठरावांचे दिले दाखले. पक्षांतर्गत निवडणुकीत शिंदे आणि नार्वेकरांची हजेरी. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करण्यात आली. आमदार अनिल परब यांनी निकालावर सखोल भाष्य केले. अनिल परब म्हणाले, या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती. मी तेव्हा वकिलांना मदत करण्याचे काम करत होतो. कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडताना काही मुद्दे मांडले होते. हे मुद्दे पाहून सर्व देशाने ठरवलं होतं की 16 आमदार अपात्र होतील. मात्र सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, सुभाष देसाई यांनी सुनील प्रभू यांच्याबाबत जी याचिका दाखल केली होती त्यावर कोर्टाने निकाल देताना सर्व मुद्दे अधोरेखित करून एक फ्रेम तयार करून दिली होती. निकालाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे, म्हणून निकालाची चौकट बनवण्यात आली. ही चौकट अध्यक्षांकडे पाठवतो. या चौकटीच्या आत राहून अध्यक्षांनी निकाल द्यावा असे कोर्टाने म्हटले होते. यामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे होते. एक आमदारांच्या अपात्रतेचा होता. शेड्यूल 10 मध्ये याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र निवडणूक आयोगात जो निकाल आला, साधारण त्याच निकालाचे वाचन राहुल नार्वेकर यांनी केले. दोन्ही गटातील आमदारांना अपात्र न ठरण्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी घेतला. यामध्ये त्यांनी सांगितलं, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि शिवसेनेच्या घटना मागवून घेतल्या. सुप्रीम कोर्टाने जेव्हा निरीक्षण नोंदवलं त्यात एक महत्त्वाचं वाक्य होतं की राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधिमंडळ पक्ष ठरवता येणार नाही. याबरोबर मूळ राजकीय पक्ष त्यांची संघटनात्मक रचना लक्षात यावी. उत्तर चाचण्या देखील घेणं महत्त्वाचं आहे. मात्र कोणतेही निकष तपासण्यात आले नाही. 1999 नंतर घटना नसल्याचे राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाच्या अहवालाचे सांगितले. 1999 ची घटना शेवटची असल्याचे नार्वेकर म्हणाले. 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते. त्यांच्याकडे सर्व अधिकार होते. ते आता नसल्यामुळे विधिमंडळ पक्षाला शिवसेना पक्ष म्हणून मान्य देण्यात आली. असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिले. यावेळी अनिल परब यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेले पुरावे लाईव्ह दाखवले. तसेच शिवसेनेने केलेली 5ही ठराव वाचून दाखवले. ठरावाला व्हिडिओ देखील अनिल परब यांनी दिले. शिवसेना प्रमुख पद गोठवलं तेव्हाच्या ठरावाच्या बैठकीचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. या व्हिडिओत एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. 2018 साली पक्षांतर्गत निवडणुकीचे व्हिडिओ देखील अनिल परब यांनी दाखवले. स्वतः राहुल नार्वेकर उपस्थित होते जेव्हा उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख म्हणून एकमताने निवडून